नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला रांगोळ्या काढायला तर आवडता मैत्रिणींनो, पण रोज-रोज जर त्याच-त्याच रांगोळ्या काढून तुम्हाला कंटाळा येत असेल, तुम्हाला पण असं वाटत असेल ना मैत्रिणींनो आपण त्याच-त्याच रांगोळ्या काढतोय किंवा काहीतरी नवीन काढलं पाहिजे असं वाटतच असेल ना, तर जर असं वाटत असेल ना मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ नक्की बघा. तुमच्यासाठी मी एकदम सोप्या, सुंदर, कलरफुल एकदम कमी वेळात होणाऱ्या छान-छान रांगोळ्या घेऊन आलेली आहे. ते पण तुम्हाला जमतील अशाच रांगोळ्या आहेत. आता तुम्ही रोज रांगोळी काढता म्हटल्यावर तुम्हाला रांगोळी कशी का असेना तुम्हाला नक्कीच जमेल. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या, तर नक्की तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा. रांगोळ्या तशा तुम्हाला आवडणारच आहे हो मैत्रिणींनो, खूपच सोप्या आहेत त्या. जे डेली रांगोळी काढतात त्यांच्यासाठी तर उनके बाय हाथ का खेल है. पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी पण खूप ईझी आहेत रांगोळ्या. नक्की ट्राय करा. पहिली रांगोळी बघूया आपण. चांदणी काढली आपण. ठिपक्यांच्याच रांगोळ्या आज पण आणि चांदणीच्या जे जे ट्रिअँगल तयार झाले, त्रिकोण तयार झाले त्याच्यात मधोमध आपण 2 मोठे पिवळ्या कलरने टिपके टाकून घेतले. त्याला थोडं दाब देऊन घेतला, प्रेस करून घेतलं आणि म्हणजे चपटा करून घेतला आकार. नंतर त्याला केंद्रवदनीचा आकार दिला आणि बोटाच्या चिमटीच्या मदतीने छोटे-छोटे 5 पानं काढतोय. तर खूप सुंदर आणि अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आत म्हणजे 5 मिनिटाच्या आतच होणारी रांगोळी आहे. आणि आतमध्ये आपण असं स्टेन्सिलने पावलं काढतोय लक्ष्मी मातेचे. तुम्ही दुसरं पण शुभचिन्ह असेल ते काढू शकतात किंवा आपण स्वतःची पण डिझाइन ॲड करू शकतो, फूल वगैरे. ईझी डिझाइन आहे आणि पटकन होणारी पण आहे, तर आवडली तर नक्की ट्राय करा. आणि अजून जर तुम्हाला छान-छान आणि नवीन-नवीन डिझाइन, युनिक डिझाइन जर बघायच्या असतील, जे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही, अशा डिझाइन जर बघायच्या असतील, तर एकदा आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं, पोस्टचं तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला रोज आपल्या रांगोळ्या वेळेवर बघायला मिळतील. तर आपली पहिली रांगोळी रेडी झाली. एकदम सोपी, सुंदर आणि अगदी कमी जागेत काढता येईल. तुमच्या दारासमोर, अंगणात तर भरपूर जागा असते, पण तुम्ही जर फ्लॅटमध्ये वगैरे राहत असाल, तिथे एवढी जागा नसते. तर तुम्ही त्या कमी जागेतही एकदम छान रांगोळी काढू शकतात. त्याचप्रमाणे आपली दुसरी रांगोळी बघू शकतात. चांदणीच काढली आहे. 3 ते 1 असे टिपके अरेंज केले आपण. चांदणी काढायची आहे त्याच्यामुळे साइडला पण आपण टिपके काढून घेतलेत आणि मध्ये स्टेन्सिलच्या मदतीने आपण एक डिझाइन तयार केली आहे आणि जी चांदणी काढली त्यावर आपण अजून एक बाहेरून पण एक आकार देतोय चांदणीचाच पिवळ्या कलरमध्ये. खूप सुंदर दिसते. ह्या जेव्हा लाईन्स काढते ना मैत्रिणींनो, थोडं हात माझे पण थोडे हे होतात, डगडगतात, काय म्हणतात ना, थरथरतात. कारण की असं वाटतं ना, काय होतं माझ्याकडनं रेष काढता-काढता आहे ना, बाजूची रांगोळी पण पुसली जाते. थोडी दुसऱ्या बोटाचा धक्का वगैरे लागून. त्यामुळे ह्या अशा लाईन्स काढताना मी खूप केअरफुली एकदम काळजीपूर्वक काढते. तर तुम्ही पण त्याच पद्धतीने काढत चला. तुम्हाला जर डायरेक्ट जमत असतील तर चांगलंच आहे, पण नसेल जमत तर एकदम थोडी-थोडी लाईन काढून मग ती लाईन कंप्लीट करा. आपण आधीच्या रांगोळीमध्ये ह्या गॅपमध्ये आपण 2 केंद्रवळीने काढल्या होत्या. यामध्ये आपण 3-3 टिपके काढतोय, ते पण लाल आणि पिवळ्या कलरमध्ये. ही पण रांगोळी अगदी 5 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. सकाळी दारासमोर रांगोळी काढण्याचे महत्त्व तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे. पण तुम्ही जर रांगोळी काढत नसाल तर नक्की सुरुवात करा. खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर आणि तुम्हाला शेवटचा ऑप्शन सांगितलाय जर तुम्हाला काहीच वेळ नसेल तर तुम्ही स्टेन्सिलच्या मदतीने का होईना छोटीशी रांगोळी काढत चला. म्हणजे एकदम दिवसभर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपला दिवस पण एकदम छान जातो. अशा काही प्रसन्न वाटणाऱ्या गोष्टी जर केल्या ना सकाळी-सकाळी वातावरण प्रसन्न राहिलं ना घरात, मग पूर्ण दिवस एकदम असा फ्रेश जातो. तर नक्की रांगोळी काढायला सुरुवात करा. पुढची रांगोळी 3 ते 3 टिपक्यांची आहे आणि त्यामध्ये पण आपण थोडी अरेंजमेंट केली टिपक्यांची. मध्ये-मध्ये आपण 2 1-1 टिपका देऊन घेतलेला आहे. असा आकार काढायचा होता त्यासाठी. सोप्याच आहे रांगोळ्या आपल्या रोज सारख्याच आणि 4 रांगोळ्या आहेत. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच की किती सोप्या आहे रांगोळ्या नेहमीप्रमाणेच. वेळात वेळ काढून आपले जुनेही व्हिडिओ बघत चला मैत्रिणींनो.
खूप सोप्या पद्धतीने काढलेल्या असतात रांगोळ्या. जसे-जसे आपले सणवार येतात त्या पद्धती त्या पण म्हणजे रांगोळ्या आपल्या चॅनलवर येत असतात. आपण ते 4 आकार काढले त्यानंतर पिवळ्या कलरमध्ये लाईन काढून घेतल्या क्रॉसमध्ये आणि 5-5 असे टोकाला असे टिपके काढून घेतले. त्याला असा आकार देतोय. ही कॉमन डिझाइन झाली आपली बरेच आता आपल्या चॅनलला 2.5 वर्ष होत आलं तेव्हापासून आपण हीच डिझाइन काढतोय. पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सांगते, त्यांनी रांगोळीची प्रॅक्टिस करा. रांगोळी जर जमत नसेल तर नक्की प्रॅक्टिस करा आणि हळू प्रॅक्टिस करून तुम्हाला ही रांगोळी परफेक्ट रांगोळी जमायला लागेल. त्यानंतर आपण लाल आणि पिवळ्या कलरने अशा लाईन्स काढून घेतल्या आहेत. तुमच्या जर काही रिक्वेस्ट असतील, तुम्हाला कुठल्या रांगोळ्या बघायच्या असतील, तर नक्की कमेंट करून सांगा. मी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवेल त्यावर. याआधी पण बऱ्याच मैत्रिणींच्या रिक्वेस्ट होत्या, त्या पण आपण कंप्लीट केलेल्या आहेत. जर कुणाची राहिली असेल, तर सॉरी. तुम्ही पुन्हा एकदा मला कमेंट करून सांगा, कारण की कधी-कधी विसरून जातो आपण. तर नक्की सांगा. मी नक्की ट्राय करेल. तर बघा ही आपली रांगोळी रेडी झालेली आहे एकदम. सुंदर दिसते आणि अगदी कमी वेळात होणारी, कमी जागेत काढता येणारी रांगोळी. ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. एकदम सोपी रांगोळी. 3 ते 1 काढली आणि बाजूचे अजून 4 टिपके अरेंज केलेत म्हणजे ॲडजस्टमेंट म्हणतात त्याला. आपण ती ॲडजस्टमेंट केली आपल्याला बाहेर टिपके काढले की अजून डिझाइन वाढवायची असेल तर, आपण अशी डिझाइन तयार केली आहे. 3 असे डायमंड शेप काढून घेतले आणि जो मध्ये गॅप उरलाय तिथे 5-5 टिपके काढून घेतोय. 5-5 टिपक्यांचं कॉम्बिनेशन. यात तुम्ही कलरही भरू शकतात मैत्रिणींनो. बऱ्याच मैत्रिणींना टिपक्यांच्या रांगोळ्या आवडतात. त्यांनी तर हे व्हिडिओ बघायलाच पाहिजे. यात पिवळा कलर मिक्स केलाय आपण. छान दिसतं 2 कलर कॉम्बिनेशन. रांगोळी वापरताना नेहमीच बारीक रांगोळी वापरा. तेव्हाच तुम्हाला असे आकार देता येणार आहे आणि लाईन्स पण आपल्या एकदम अशा बारीक काढता येतात. तुम्ही जर जाडसर रांगोळी वापरली, ती बाजूला स्प्रेड होते, व्यवस्थित लाईन काढता येत नाही. हाताला कारण की चरबट लागते ती रांगोळी एकदम आणि सोडताना पण थोडा म्हणजे प्रॉब्लेम येतो. आपल्याला नाही सोडता येत ती रांगोळी व्यवस्थित बोटाने. तर नेहमी रांगोळी म्हणजे व्हाईट रांगोळी घेताना ती एकदम बारीक घ्या आणि जेव्हा कलर पॉली घ्याल, तेव्हा शक्यतो सुट्टी रांगोळी घ्या आणि जर तुम्ही पॅकिंगची रांगोळी घेतली, तर थोडी घरी येऊन तिला सुकवा. म्हणजे ती व्यवस्थित सुकली जाते आणि जरा व्यवस्थित खाली पडते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.